आणि आमची नाराजी होती ती नाराजी आमची दूर झालेली आहे आणि आम्ही सगळे एकत्रितपणे ही मुंबईची निवडणूक आणि सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढू आणि आम्हाला महायुतीला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुंबईची महानगरपालिका जी आहे ती कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचीच आहे आणि महापौर जो आहे तो महायुतीचाच होणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आहेत, ते मुख्यमंत्र्याला भेटलेले आहेत का? आज तुम्ही मुख्यमंत्र्याला भेटलेले आहेत, काय मागणी केलीत, काय सांगाल त्या? हा तर मुख्यमंत्र्यांनी मागणी आम्ही हे केलेली आहे की आम्ही जे 39 जागा आम्ही लढणार होतो त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना फक्त त्याच्यामधल्या 17 जागांची यादी आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 5-6 जागा आम्हाला क्लिअर सुटाव्यात आणि शिवसेनेच्या कोट्यातून 3-4 जागा आम्हाला सुटाव्यात अशा पद्धतीने त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलेलं आहे की एकनाथ शिंदे यांची बोलून एकनाथ शिंदेच्या कोट्यातून एक जागा आम्हाला 147 मिळालेली आहे. बाकीच्या 2-3 जागा त्यांच्याकडून आम्हाला मिळाव्यात आणि 5-6 जागा बीजेपीच्या कोट्यातून मिळाव्यात आणि बाकीच्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आपण लढू असं ते म्हणालेले आहेत. तर त्या पद्धतीनं आणि दुसरी एक मागण्यांची यादी आम्ही त्यांना दिलेली होती आणि त्यामध्ये एक आरपीआयला MLC मिळालं पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे. तर आणि त्यानंतर 2 आम्हाला महामंडळाचे अध्यक्षपद महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर 2 उपाध्यक्षपद, 50-60 आम्हाला जे डायरेक्टर सदस्य असतात ते आणि मुंबईमध्ये 2 ऑप्शन मेंबर आणि सर्व महानगरपालिकेमध्ये एक ऑप्शन मेंबर जो आहे तो आम्हाला मिळावा आणि ज्या काही समित्या लोकलच्या असतात त्या मिळाव्यात असं एक पत्र त्यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या आहेत त्याच्यामध्ये अगोदरपासूनच आम्हाला विचारामध्ये घ्यावं आणि ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्हाला त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल आणि त्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तुमच्या सगळ्या मागण्या मी पूर्ण करणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला डावलण्याची भूमिका आमची अजिबात नव्हती कारण एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आमची चर्चा फार उशिरापर्यंत चालली आणि त्यामुळं आरपीआयला लवकर बोलवता आलं नाही असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही ते मान्य केलं की ठीक आहे जरी असं झालेलं असलं तरी वेळ अजून गेलेली नाही. विड्रॉची तारीख 2 तारीख आहे. त्यामुळे त्यांनी अमित साटम आणि प्रवीण नादरेकर या दोघांना आमच्यासमोर फोन करून सांगितलेलं आहे की आठवलेंनी 17 जागांची यादी दिलेली आहे तर त्याच्यामधल्या काही 5-6 जागा कुठल्या क्लिअर होऊ शकतात ते बघा तुम्ही बसा आणि त्याप्रमाणे ते बसणार आहेत आणि आम्हाला उद्यापर्यंत परवा विड्रॉल आहे तर आम्हाला 1-2 दिवसामध्ये त्यांच्याकडून आम्हाला क्लिअर मिळेल आणि बाकीच्या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. माझ्यासोबत अविनाश मातेकर, त्यानंतर काकासाहेब खांबाळकर, गौतम सोनवणे, MS नंदा आणि मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे हे माझ्यासोबत होते आणि मुख्यमंत्र्यांसोबत जवळजवळ अर्धा तास चर्चा झालेली आहे आणि आमची नाराजी होती ती नाराजी आमची दूर झालेली आहे आणि आम्ही सगळे एकत्रितपणे ही मुंबईची निवडणूक आणि सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढू आणि आम्हाला महायुतीला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुंबईची महानगरपालिका जी आहे ती कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचीच आहे आणि महापौर जो आहे तो महायुतीचाच होणार. महायुतीचा नेमका शिवसेनेचा होईल की भारतीय जनता पार्टीचा का आरपीआयचा? नाही कोण होईल आता ते आम्ही ठरवू आता म्हणजे महायुतीचा होणार. आता बीजेपी आहे, शिवसेना आहे, आरपीआय आहे, आम्ही सगळे पक्ष आहोत. आरपीआयचा काय महापौर होईल असं नाही कारण आता आरपीआय तेवढी मेंबर नसणार आहेत पण बीजेपी आणि शिवसेना याच्यातून आम्ही ठरवू. आम्ही ज्यावेळेला आम्हाला क्लिअर मेजॉरिटी मिळेल त्यावेळेला आमच्यामध्ये कसलाही वाद होणार नाही आणि आम्ही महापौर एकमताने ठरवू आणि ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा महापौर असेल त्यामुळं कुणाच्या जागा जास्त येतलेले पाहूया आणि महापौर महायुतीचाच असेल असा मला विश्वास आहे कारण ठाकरे बंधूंची ताकद तेवढी वाढलेली नसून कमी झालेली आहे. उद्धव ठाकरेंची ताकद जी अगोदरची होती बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जो वर्ग होता तो उद्धव ठाकरेंच्या सोबत होता पण राज ठाकरे सोबत आल्यामुळं तो त्यांच्यापासून दूर झालेला आहे. या ठिकाणचा जो नाही त्यांच्याकडे दलित वोटर कोणी जाणार नाही. राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करणारा आंबेडकरी समाज आहे त्यामुळं राज ठाकरेंना व्यक्तिगत आमचा विरोध नाही. ते आमच्या महाराष्ट्रातले अत्यंत प्रसिद्ध नेते आहेत, चांगले स्पोक्सपर्सन आहेत आणि मराठीच्या मुद्द्यावर ते सातत्याने आवाज उठवतात याचा आम्हाला आनंद आहे पण त्यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. ते अनेक वेळेला कुणाला थप्पड मारणे
उद्धव ठाकरे यांना, राज ठाकरे आल्याने उद्धव ठाकरे यांना जे मतं पडणार होती ती पडणार नाही. हा ना, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सोबत राज ठाकरे आलेले असल्यामुळं जे नॉन मराठी मतं आहे, जी नॉन मराठी मतं जी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेला मिळत होती, कारण बाळासाहेबांनी गुजराती सेना, उत्तर भारतीय सेना, साऊथ इंडियन सेना सगळ्या बनवल्या होत्या आणि त्यामुळं सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका बाळासाहेबांची होती. पण आता राज ठाकरेकडून जी भूमिका घेण्यात येते, कधी मुस्लिम विरोधी, कधी हिंदी विरोधी, हिंदी भाषिक विरोधी, अशा पद्धतीच्या भूमिकेमुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे आणि मराठी मतामध्ये मोठी फूट होणार आहे. त्याच्यामधली 50% पेक्षा जास्त मतं आम्हाला मिळणार आहेत. नरेंद्र मोदींनी विकासाचा अजेंडा जो ठेवलेला आहे तो बघून अनेक मराठी लोक आकृष्ट आहेत आणि त्यामुळं मराठी आणि मुंबईचं डेव्हलपमेंट करण्यामध्ये सरकारने अनेक पैसा खर्च केलेला आहे. त्यामुळं मुंबईची जनता ही, मराठी जनता ही 50-60% आमच्या सोबत राहील. बाकीचे काँग्रेस सोबत राहील, काही पवार साहेबांसोबत राहील, काही अजितदादांसोबत राहील आणि बाकीचे मतदार मग उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसोबत असतील. त्यामुळं या दोघांना काय महाराष्ट्रामध्ये फार यश मिळेल असं नाही आणि मुंबईमध्ये तर अजिबात त्यांना यश मिळणार नाही. त्यामुळं आणि महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्ष वेगळा लढतो आहे, त्याचाही फायदा मला होणार आहे. त्यामुळं मराठी मतं आणि नॉन मराठी मतं ही आमच्या महायुतीला मिळणार असल्यामुळं महायुतीचाच महापौर होईल असा मला विश्वास आहे आणि आता रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा जो आहे, हा पूर्ण पाठिंबा हा महायुतीला आहे. जरी वंचित आघाडी जरी काँग्रेससोबत गेलेली असली तरी वंचित आघाडीला त्यांनी जागा एवढ्या जाहीर केल्या की त्यांना उमेदवारी मिळाली नाही. वंचितकडे उमेदवार नाहीत. वंचितनं काँग्रेसला मागितले होते 65, दिले 62. वंचितनं 43 उमेदवार दिलेत, 16 उमेदवार वंचितकडे नाहीत. हा, म्हणजे त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, कारण मुंबईमध्ये माझा गट जो आहे तो माझा गट वंचित आघाडीपेक्षा स्ट्रॉंग आहे. कारण एकदा माझ्या गटाचे 12 नगरसेवक निवडून आले होते. मुंबईचा महापौर हा माझ्या ग्रुपचा होता. एकदा 5 कॉर्पोरेटर मी निवडून आणले होते. त्यामुळे मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकरांचा एकही माणूस कधी निवडून आलेला नाही आहे. त्यामुळे ते ठीक आहे, तर प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत, त्यांना चांगलं यश मिळो अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे. पण रिपब्लिकन पक्ष जो आहे हा मुंबईमध्ये स्ट्रॉंग पक्ष आहे आणि आम्ही महायुतीच्या सोबत आम्ही आहोत. त्यामुळे दलित मतदार जे आहेत हे नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेमुळं, बाबासाहेबांचे अनेक स्मारक पूर्ण करण्याचा त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्यामुळं, आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार असे आरोप होतात, पण संविधान वाचवणारे नरेंद्र मोदीच आहेत आणि म्हणून देशभरात मधला आणि महाराष्ट्रात जो दलित समाज आहे, मुंबईमधला जो दलित समाज आहे, आंबेडकरी समाज आहे, हा आमच्या महायुतीसोबत राहणार आहे. कारण मुंबईमध्ये MMRDच्या माध्यमातून एक मोठं स्मारक जे आहे ते चैतभूमीच्या बाजूला होत आहे. जवळजवळ 14 ते 15 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी ते स्मारक होत आहे. हे लोक पाहतायत आणि बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो 3.5 फुटाचा, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा आहे त्याच्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा आहे आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उंचीपेक्षा हा जास्त उंच असणारा पुतळा आहे. त्यामुळं अनेक कामं केलेली असल्यामुळं जी आंबेडकरी जनता आहे ती मोठ्या प्रमाणात महायुतीसोबत राहील आणि महायुतीमध्ये आम्हाला महायुतीच्या माध्यमातून महापौर आमचा होईल. शेवटचा प्रश्न विचारतो की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या जागेसंदर्भातला महाराष्ट्रातला, विशेष करून मुंबईतला ज्या जागेसंदर्भातला तिढा जो आहे तो सुटला नव्हता, तुम्हाला येऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटावं लागलं. तुम्ही अशीच भेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची घेणार आहे? नाही तर त्यांची भेट माझी नाही नेहमीच होते, कारण ज्यावेळेला ती महाराष्ट्र संदर्भातली जी खंत आहे ती तिथं व्यक्त करणार. नाही, आता आमचा विषय मिटलेला आहे. म्हणजे आता एक तर त्यांनी मान्य केलेलं आहे की जागा तुम्हाला द्यायला उशीर झालेला आहे, पण आता आम्ही त्याच्यातून मार्ग काढतो आहोत. तुम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि काही जागा क्लिअर करण्याच्या संबंधात आश्वासन दिलेलं आहे आणि इतरही मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. त्यामुळं आमचं समाधान आहे. त्यामुळे माझी काही तशी नाराजी अजिबात नाही. त्यामुळे मी भेटण्याचा प्रश्न येत नाही. पाहायला गेलं तर आमची नाराजी होती ती नाराजी आता दूर झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेचे जे आमचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या संदर्भातली नाराजी आता दूर झाल्याचं म्हणणं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन कल्पेश सुमेत, LS मराठी, मुंबई.